PCC मध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना IIT NIT यांसारख्या देश पातळीवरील संस्थेमध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स या परीक्षा कंडक्ट केलेल्या असतात। त्यापैकी JEE मेन ही जी परीक्षा आहे, साधारणतः आपण वर्षातून 2 वेळेस या परीक्षा देऊ शकतो। पहिली म्हणजे जानेवारीमध्ये आणि दुसरी म्हणजे एप्रिलमध्ये। तर जानेवारीची परीक्षा झालेली आहे आणि जे एप्रिलमध्ये जी परीक्षा होणार आहे, तर त्याची NTA कडून त्याची डेट जाहीर झालेली आहे, ज्याची फॉर्म भरण्याची डेट आहे साधारणतः 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान आपल्याला ह्याचे फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी सीझन फर्स्टची परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना वेगळा फॉर्म फिलअप भरायची गरज नाही आहे। तो जो आपण फॉर्म सीझन फर्स्टची जी आपण परीक्षा दिली होती, त्याचा लॉगिन ID आणि जो पासवर्ड आहे, हा आपण त्या ठिकाणी लागून सीझन सेकंडसाठी आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। बघूया याची वेबसाईट कुठली आहे, तर jemain.nta.nic.in ह्या संकेतस्थळावरती आपल्याला ह्याचं ऑनलाईन फॉर्म फिलअप करून घ्यायचं आहे। बघूया याला लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत। साधारणतः आपल्याला या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज फोटो लागेल, आपली सिग्नेचर लागेल, आपला आधार कार्ड लागेल आणि आपली 10वीची सनद लागेल। साधारणतः ह्याच्या परीक्षा जर बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, तर 1 एप्रिल ते 8 एप्रिल या दरम्यान कॉम्प्युटराइज्ड ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा होत असतात। बघूया याला लागणारी फीस किती आहे, तर जे जनरल ओपन कॅटेगरीमध्ये जे मुलं येतात यांच्यासाठी या ठिकाणी 1000 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे आणि ज्या मुली असतील यांच्यासाठी 800 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। त्यानंतर EWS आणि OBC मध्ये जे विद्यार्थी येतात यांच्यासाठी मुलांसाठी फीस आहे 900 रुपये आणि ज्या मुली आहेत यांच्यासाठी फीस आहे 800 रुपये। यानंतर SC ST आणि PWD मध्ये जे विद्यार्थी येतात यांच्यासाठी फीस आहे मुलांसाठी 500 रुपये आणि मुलींसाठी फीस आहे 500 रुपये। तर ज्या विद्यार्थ्यांना सीझन 2 ची परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सीझन 2 चे ऑनलाईन फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत। आणि JEE मेन परीक्षेबद्दल आणखीन तुम्हाला काही डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर PCCशी संपर्क साधा।